हाय फ्रेंड्स, मी ऋतिका. स्वागत आहे माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही आलो आहोत नसरापूर गावातील बनेश्वर मंदिरामध्ये. तर मग चला आपण पाहूया. नसरापूर हे ऐतिहासिक गाव आहे. शिवगंगा नदीच्या काठावर वसलेले या गावात प्राचीन बनेश्वर मंदिर आहे. मोठमोठ्या वृक्षांच्या गर्दीत म्हणजेच वनात असणारा म्हणून बनेश्वर असे या मंदिराला नाव आहे. पेशव्यांनी 1749 मध्ये हे मंदिर बांधले. उंच वृक्षांमधून जाणारा रस्ता आणि कानावर पडणारी विविध पक्ष्यांची किलबिल यामुळे मंदिरापर्यंत जाताना खूप छान अनुभव येतो. मंदिरात येणाऱ्या भाविकांनी पार्किंगचं टेन्शन तर अजिबात घेऊ नका, कारण मंदिराच्या आवारातच खूप मोठं पार्किंगसाठी जागा आहे आणि तेही विनाशुल्क. मंदिराच्या प्रवेशद्वारावर 5.5 फूट उंचीचा त्रिशूळ उभारण्यात आला आहे. फायनली आपण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आहोत. चला मग माझ्यासोबत तुम्हीही भगवान शंकराचे दर्शन घ्या आणि सोबतच या मंदिराची माहितीही जाणून घ्या. शहरापासून थोडं लांब आणि शांत ठिकाणी आहे, त्याच्यामुळे या मंदिरात आल्यावर खूप प्रसन्न वाटते. मित्रांनो, तुम्ही नक्की या मंदिराला भेट द्या. कमानीतून खाली उतरल्यावर मंदिरासमोर 2 सुंदर पाण्याचे कुंड दिसतात. त्यातील रंगीबेरंगी मासे व कासवे पाहण्यासाठी भाविक तिथे काही क्षण थांबतात. यामध्ये दुर्मिळ असे सोनेरी व पांढऱ्या शुभ्र रंगाचे मासे पाहता येतात. बनेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील जलव्यवस्था. मंदिराचा मुख्य गाभारा आणि सभागृहाला लागून मंदिराच्या बाहेरील बाजूला पाहण्यासाठी मार्गिका आहे. विशेष म्हणजे या मार्गिकांचा आकार मृत्युंजय यंत्रासारखा आहे. मुख्य मंदिरासमोरील 2 आणि डावीकडील 1 असे 3 कुंड या मार्गिकांनी एकमेकांशी जोडण्यात आले आहे. प्रत्येक कुंडाला 2 छिद्रे आहेत. त्यापैकी खालचे छिद्र लहान आणि वरचे काहीसे मोठे आहे. पहिल्या कुंडातील पाणी दुसऱ्या कुंडात आणि त्यातून तिसऱ्या कुंडात जाते. तिसऱ्या कुंडातील अतिरिक्त पाणी परस्पर मंदिराबाहेर सोडले जाते. या व्यवस्थेमुळे तिन्ही कुंडामध्ये पाण्याची पातळी समान राहते. मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर उजव्या बाजूला गायमुख आहे. ते जमिनीच्या पातळीखाली आहे. त्याच्या शेजारी 4थे कुंड आहे. या कुंड्यातील पाण्याची पातळी वाढल्यानंतर ते अंतर्गत वाहिन्यांद्वारे गाभाऱ्यातील शंकराच्या पिंडीवर पडते. संपूर्ण मंदिर 16 दगडी खांबावर उभे आहे. त्यातील 12 खांब दगडी भिंतीत तर 4 खांब समोरील बाजूस आहेत. या बांधकामाचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या सभागृहात एकही खांब नाही. सभागृहातील भिंतींनीच कळस तोलून धरले आहे. समोरील खांबांना गोलाकार आणि चौकोनी असा आकार दिलेला आहे. सभा मंडपात गाभाराच्या प्रवेशद्वाराजवळील 2 बाजूला गणपती व मारुतीची मूर्ती आहे. गाभाऱ्यात विष्णू लक्ष्मीच्या मूर्ती आहेत. त्याचसोबत इथे प्रतिकारात्मक शिवपिंड आहे. ही पिंड वर उचलल्यास त्याखाली साधारणतः 2 फूट खोल असा खळगा आहे. त्यामध्ये 5 उंचवटे आहेत. ते 5 शिवलिंग असल्याचे सांगितले जाते. या खळग्यामध्ये सतत पाणी भरले असते. हे पाणी पिंडी खालून प्रदक्षिणा मार्ग व मंदिरासमोरील कुंडामध्ये चक्राकार पद्धतीने फिरत असते. मंदिराच्या मागच्या बाजूस करंजाई देवीचा डोह आहे. महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवार व त्रिपुरा पौर्णिमा येथे उत्साहात साजरी होते. भाविकांना दर्शनासाठी हे मंदिर सकाळी 6 ते सायंकाळी 7 पर्यंत खुले असते. मंदिर परिसराला लागून बनेश्वर वन उद्यान आहे. अनेक प्रकारचे वृक्ष, फुलझाडे, विविध पक्षी व प्राणी यांचे ते आश्रयस्थान आहे. उद्यानात येण्यासाठी प्रत्येकी 20 रुपये अशी तिकीट आहे. उद्यानात फिरण्यासाठी, पिकनिकसाठी, लहान मुलांसाठी तसेच मोठ्या मुलांसाठी ॲडव्हेंचर सुद्धा इथे आहेत. ॲडव्हेंचरसाठी लागणारी फी ती तुम्हाला समोरील पोस्टरवर पाहायला मिळेल.
इथून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला सुंदर अशी नदी आणि धबधबा पाहायला मिळेल. असेच नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. बाय.